नमो बुद्धाय, जय भीम मित्र हो. स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देशावरील प्रेम. संविधान तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय इशारा दिला होता ते आपण आज पाहणार आहोत. संविधान कितीही चांगलं असेल तर ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला होता. 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. मात्र त्याच्या स्वातंत्र्याचं भविष्य काय असेल अशी चिंताही डॉक्टर बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. देशाचं वातावरण, देशाचा विकास, जातीप्रथा, गरिबी या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रजासत्ताक दिन बाबासाहेबांच्या या इशाऱ्याचे प्रत्येक भारतीयांनी जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. 25 जानेवारी 1949 रोजी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत भाषण झाले होते. या भाषणात त्यांनी भारत राष्ट्र म्हणून कसं असेल, संविधान अस्तित्वात आल्यानंतर भारत कसा असेल, आपल्या जबाबदाऱ्या काय असतील आणि देश म्हणून आपली कर्तव्य काय असतील यासह संविधानाचे अस्तित्व आणि लोकशाही प्रणालीवर भाष्य केलं होतं. या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा अधोरेखित झाली होती. या भाषणात त्यांनी काही गोष्टीचा इशारा दिला होता तर काही बाबींवर चिंताही व्यक्त केली होती. आपण पुन्हा स्वातंत्र्य गमावू असंही त्यांना वाटत होतं. 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाहीवाद देश बनेल त्या दिवसापासून भारतात लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेले सरकार अस्तित्वात येईल असं बाबासाहेब म्हणले होते. भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवेल की पुन्हा आपला स्वातंत्र्य गमावून बसेल, माझ्या मनात येणारा हा दुसरा प्रश्न आहे आणि हा सवालही पहिल्या प्रश्ना एवढाच चिंताजनक आहे. भविष्यातील राजकीय पक्षांचा व्यवहार कसा असेल? आज आपलं माणसं आपली लोकशाहीवादी आहे तर आपली राज्य प्रणाली लोकशाहीवादी आहे. अशा वेळेस भारतातील लोकांचा आणि राजकीय पक्षाच्या भविष्यातील व्यवहार कसा असेल हे कसं सांगता येईल असा सवालही त्यांनी केला होता. देशापेक्षा धर्माला अधिक महत्त्व नको. सर्व भारतीयांनी आपल्या देशाला धर्म आणि पंथापेक्षा पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. पंथाला देशावर ठेवू नये हेच सर्व समस्यांचे उत्तर आहे. राजकीय पक्षांनी देशापेक्षा पंथाला अधिक महत्त्व दिल्यास आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते किंबहुना ते संपुष्टात येऊ शकते. त्यांना भीती होती. त्यामुळे त्यांनी संविधान सभेत भविष्यातील भारतावर चिंता व्यक्त केली. तर मित्र,